नमस्कार मंडळी. गणेशोत्सवामध्ये सादर करायला आम्ही घेऊन आलोय धमाल विनोदी देखावे आणि या देखाव्यांच्या खेळाचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार. मंडळी, दिवसात कधीही कुठल्याही वेळी तुम्हा आम्हाला फोन करणाऱ्या विमा कंपन्यांचा एक एजंट आज जाणार आहे मोरे फॅमिलीकडे. बघूया आज नेमका कोणाचा विमा उतरवायला लागतोय ते. बे बे एके बे बे दुने 4 बे त्रिक 6 3 अधिक 2 5 4 अधिक 2 6 वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. अभ्यास करतोयस ना? मग मुंगला डासला का नाचतोयस? तुझा ना आता अभ्यासच बाहेर काढतो. काय चालला तुमचा? पोरगो अभ्यास करता बघवना नाही का तुमका? बघवणार नाही. अभ्यास करताना नाचतो कसा बघितलास? हो, मी बेरीज करताना असंच उभं राहून करतो. हो, हा. पेपर सोडवताना पण असाच नाचणार. घाबराव अभ्यासात बसल तर तू. दार उघड जा. मी कशाला उघडू? मी कशाला उघड म्हणजे? आज वार काय आहे सांगा. वार कुठला? तुम्हाला सोमवार आणि मंगळवार दिलाय, मला बुधवार आणि गुरुवार, आई शुक्रवार, मला शनिवार, परत तुम्हाला रविवार आहे. आज तुमचा वार आहे, तुम्ही उघडा. तुझ्या दाढीला ना दोरी बांधतो आणि नदीत सोडतो वासाड्यातला. मग मी पण कुठं पण दोरी बांधायला नदीच सोडेन. मग दुखलं की बोलू नका. दुखलं. तुला ना आता ना तुला वासक्यात घालीन तुझ्या. नेहमीचा तुमच्या दोघांचा भांडत राहतात नुसते. जावा आधी दरवाजावर कोणीला बघा लवकर जा. दोरी बांधतोय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी पृथ्वीक प्रताप. होय काय? हा, प्रभाकर मोरे. हो, मीच तो कातील प्रभाकर मोरे. हा या आत या. हा, वा या बसा. थँक्यू सर. थँक्यू. काय काम काढलं आमच्याकडे? नमस्कार. मी हॅपी लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून आलोय सर. होय का? सर, आमची कंपनी इन्शुरन्स आणि पॉलिसीज मध्ये डील करते. काल तुमचं आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं सर. होय काय? हो. नाही, हल्ली ना माझ्या काही लक्षात राहत नाही. पण रोज कसं मला अनेक कंपनीतनं ना बऱ्याचशा पोरींचं फोन येतात का नाही. म्हणजे माझा डीपी बघून ना त्यांना लय लाळा लागतो. त्याच्यामुळे ना त्यांना सारखा फोन करावासा वाटतो. काय जमत होय तर लेंग्याची नाडी अशी एवढी बाहेर येतात ती आत टाकूची तेवढा कळणार नाही. पण बायकांका लळा लावळूचो माका कळता. परक्या माणसासमोर माझ्या लेंग्याची नाडी काढू नको सांगून ठेवतो तुला. त्या माणसाक जाऊ दे, मग बघतोय तुमका बरोबर. तुम्ही कोण काय काम काढलं? हा, वहिनी, गुड क्वेश्चन. ऍक्च्युली सरांचं काल आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलणं झालं होतं मिस मोनाची. हा, मोना बरोबर मी बोललो तुझ्या बरोबर. तर सर म्हणाले होते की ते आज अवेलेबल आहेत म्हणून आलो. नाही, मोना बरोबर बोलायचं असेल तर मी रोज अवेलेबल असतो का नाही. हो, पण ती मला बोलली नाही कधी आणि कुठं भेटायचं आता. सर, मी तुमचा गैरसमज दूर करतो. मोना मॅडम ज्या आहेत, ज्या आमच्या एक्झिक्युटिव्ह आहेत, त्या फक्त फोनवर बोलतात. होय काय? हो, आणि क्लायंट्सना भेटायला मी जातो. मी इन्शुरन्स एजंट आहे सर. मी पॉलिसीज इन्शुरन्स काढतो सर. जीवन विमा काढलाय का तुम्ही कधी? काय असता? नाही म्हणजे आम्ही तसला कधी काय काढूक नाही ना. हो, आणि आम्हाला गरजच पडली नाही. काय सर, विमा म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण आपल्या कुटुंबासाठी केलेली तरतूद. तरतूद म्हणजे? सर सांगतो. सर, विमा म्हणजे काय असतं सर? आता पुढच्या 15 वर्षात समजा तुम्ही मला दर महिन्याला 10,000 रुपये दिले. अच्छा. हा, तर तुम्ही मेल्यानंतर त्या 15 वर्षात म्हणजे समजा जर तुम्हाला काही झालं, काही दुर्दैवी घडलं, तुमचा मृत्यू झाला, तर कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार तुम्ही मेल्यावर. म्हणजे मेल्यावर 10 लाख रुपये? हो. कुठं आणून देणार? माझ्या सरणावर का यमराजाकडे का कावल्याला पिंड म्हणून देणार? नाही सर. म्हणजे कंपनी तुम्हाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुम्हाला 10 लाख रुपये नाही देणार. मला नाही, तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देणार म्हणजे तुमच्या पत्नीला ते 10 लाख रुपये मिळणार. म्हणजे हिला मिळणार? हो. अरे, मी मेल्यानंतर हिला काय पैशाची गरज आहे? खरं म्हणजे ना, ही मेल्यानंतर मला पैशाची गरज आहे. काय समजलं? गप रहा तुम्ही.
भाऊजीनू 10 लाख रुपये मिळतले बघा माहिती मिळाल्यावर तर तू मला ऐकलंस का 10 लाख रुपये चाय टाकू काय बाईस थोडी ओ नाही नाही काका मला 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 परब्या मेल्यावर ना मला मिळाले पाहिजेत पैसे हा परब्या मेल्यावर ना मी अख्ख्या गावाला गाव जेवण घालणार आहे जाम डोक्याला ताप झालाय तो परब्या. यांचा नेहमीच आहे तुम्ही काय नाही तुम्ही बसा मी बसा, चाय बसा. टाकते. काका तुम्ही मला सांगा परब्या मेल्यावर आम्हाला 10 लाख रुपये मिळतील हो 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 मग मरायच्या आधी 5 लाख रुपये द्या ना आम्हाला. मरायच्या आधी कसले 5 लाख रुपये हा. अहो तसं पण काय दम नाही यांच्यात असे पण मेलेलेच आहेत अर्धे. नाही खराचा दम काय नाही अरे वहिनी काय काय बोलीस तू काय बोललीस नाही दम नाही एक मिनिट काय बोललास अर्धा इकडे इकडे पुढे ये इथं ये तुम्ही एक काम करा काय? ते 10 लाख रुपये मरू दे हा. तुम्ही मला आत्ताच्या आता 2 लाख रुपये द्या ह्याला मारून टाकतो अरे ह्याला मारून टाकतो सर असं काय करताय तुम्ही का असे वागताय मला कळत नाहीये सुपारी दिल्यासारखं वागताय सर असं सर तुम्ही बसा प्लीज बसा हे बघा मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कुणाला मारलत की तुम्हाला लगेच पैसे नाही मिळत नाही काय हा पॉलिसी म्हणजे काय तर तुम्ही एक पॉलिसी काढता तुम्ही डॉक्युमेंटेशन करता विम्याचे पैसे भरावे म्हणजे प्रीमियम जे म्हणतो ना आपण हफ्ते ते भरावे लागतात त्याच्यानंतर ज्याच्या नावाने विमा काढलेला आहे समजा त्या माणसाचा अकस्मित नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्या माणसाला 10 लाख रुपये मिळतात. अच्छा लक्षात घ्या सर जीवन विमा करणं फार गरजेचं का का सर तुम्हाला सांगतो 3 महिन्यांपूर्वी माझा एक मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर मी त्याला सांगत होतो तू जीवन विमा काढ पण त्याने जीवन विमा काढला नाही सर. मग मी त्याला सांगितलं तू काढ याचा पुढे जाऊन तुला फायदा होईल मी त्याला कसा बसा जीवन विमा काढायला सांगितला सर 3 महिन्यात त्याचा मृत्यू झाला सर. अरे बापरे पण एका आठवड्यात मी सेटलमेंट करून दिली आमच्या कंपनीने 10 लाख रुपये दिले ती माणसं खुश झाली. तापरा झाला एक हे बघा जर तुम्ही विमा काढलात तुम्हालाही 10 लाख रुपये मिळतील. नाही नाही हे नको आम्हाला काही हा असलं काय पटण्यासारखं नाही आहे नको दुसरं काय हरकत नाही सर तुम्ही अवेलेबल आहात म्हणून आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला इन्शुरन्स नाही सर तुम्ही मेडिक्लेम काढा सर. मेडिक्लेम म्हणजे सर सांगतो सर समजा सर उद्या तुम्हाला काही झालं म्हणजे तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली तर तुम्ही आम्हाला जसं मगाशी केलं आपण तसंच की तुम्ही आम्हाला प्रीमियम द्यायचे म्हणजे 10,000 रुपये हप्ता तुम्ही आम्हाला द्यायचा दर महिन्याला आणि तुम्हाला जर काही झालं ऍडमिट झाला तर तुमच्या पूर्ण दवाखान्याचा खर्च जो काही असेल ती आमची कंपनी करणार सर. आम्हाला काय होत नाही आम्हाला दवाखान्यात कधी जाण्याची गरजच पडली नाही काय सर नाही प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला काही होत नाही सर. सर तुम्हाला सांगतो वहिनी माझा मित्र म्हणजे माझा क्लायंटच झाल्यानंतर तो माझा मित्र 3 महिन्यांपूर्वी तो मला सांगत होता की मला मेडिक्लेमची गरज नाही मला काही होत नाही पण मी त्याला म्हटलं नाही काढ तो नाही म्हणत होता मी त्याला म्हटलं जबरदस्ती काढ 3 महिन्यात तो हार्ट अटॅकने हॉस्पिटलाइज झाला. सगळा खर्च आमच्या कंपनीने केला सर 3 महिन्याचा. होय काय नाही पण तुम्ही जा काय बोलतात ना हार्ट अटॅक वगैरे तर आमका काही येऊचा नाही कारण आम्ही आठवड्यात 3दा मेथीची भाजी खातो ना. पण वहिनी काय आपल्याला हार्ट अटॅकचा त्रास नाही होणार पण किडनी फेल्युअर होतो हल्ली. नाही 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 तसलं हे आमच्या एरियात अजिबात नाही काय नाही. शुक्रवारी कधीतरी 2-3 तासासाठी जाता मिक्सर लावू प्रॉब्लेम नाही मग काय फोन बिन केला ना तर होऊन जात येऊन जा 3 तासांसाठीचा किडनी फेल्युअर म्हणजे 2-3 तासांसाठी म्हणजे लाईट जाते का ना आमच्या एरियातली कधीतरी जाता कधीतरी शुक्रवारी. नाही बहिणी नाही आहो ते लोड शेडिंग हे काय जवळच नाही रे हे लोड शेडिंग नाही काय झालं सर किडनी फेल्युअर किडनी नाही बा नाही किडनी असते ना सर प्रत्येकाला असते सर किडनी आम्हाला नाही बुवा शहरातल्या लोकांना असली तर आम्हाला काय आमच्या गावातल्या लोकांना कुठंच नाही काय जमायचं. दत्तू तुला आहे काय रे मला नाही रस्ते तुला माका काय विचारतास माझ्या अख्ख्या घरात नाही कोणाक नाही माका आम्हाला ना आमच्या कोणाला सर नाही सर किडनी प्रत्येकाला असते इथे असतात ना मागे 2 ते कुले तुझं अरे किडनी रे बाबा किडनी ते मांड्या नाही अरे याला सांगा कोणीतरी किडनी मरू द्या सर सॉरी सर सर एक गोष्ट लक्षात घ्या मी कशासाठी आलोय दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट सी दिस इन्शुरन्स दिस पॉलिसीज आर एसेन्शियल ऑफ आवर लाईफ. Oh my God. You should try it. You should buy it. Understand my point, sir. Please. कळलंच. Yes, I know. I know. Taking about fertilizer, good thing. Whole body is fertilizer. Nothing for else. Mouth and hands and nothing eyes. A good thing, fertilizer. I shall always movement for movement as body structure is not anything else. Going to be. I shall always and movement for fertilizer. You know, the focus is your eyes and nose and mouth and lips. It's nothing else. Fertilizer.
Good thing. I shall good thing, not fertilizer. I shall. I'm talking. Began as most important for our body parts is movement as fertilizer. Good thing and anything. I'm just talking for. I know very well. I'm study for India and world champion. Not Shut up. No. It's a failure. No. It's a failure. सर मला माफ करा सर. सर नका इंग्लिश नका बोलू सर. इंग्लिश नका बोलू प्लीज. थांबा इथेच थांबा सर. नका घेऊ तुम्ही इन्शुरन्स नका घेऊ तुम्ही मेडिक्लेम नका घेऊ सर. गुंतवणूक मॅडम गुंतवणूक करायला हवी की नाही मला सांगा. तुम्ही सांगा. नाही 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 त्या गुंतवणुकीचा वगैरे काय बोलू नका. त्या सगळ्या त्याच्यात लय त्रास होतो बघा. नाही मॅडम नाही. नको नकोच आठवणी येत राहतात मग एकमेकांका मिस कॉल देऊचे एकमेकांका मेसेज करूचे नको आणि मग यांका कळूक नको म्हणून सगळं डिलीट करू चला. आणि मग कधी लक्षात नाही राहिला तर मग सारखं फोनचं पासवर्ड चेंज करूचो आणि मग पासवर्ड लक्षात नाही राहिलो तर अजून एक वेगळं गुंतवणूक आहे त्याचं नावच अरे काढू. ही कुठली गुंतवणूक आहे. नाही आम्हाला आवडत पण नाही ना असलं गुंतवणूक. अरे तुमच्या लक्षातच आलं नाही तुमची बायको काय बोलली. ऐका ना सर गुंतवणूक पॉलिसीज इन्शुरन्स मेडिक्लेम हे सगळं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल बोला. मी त्याच्यासाठी आलो इतक्या लांबून तुम्हाला सांगायला म्हणून तुम्ही अवेलेबल होतात की नाही असं सांगितलं होतं की नाही तुम्ही. मग माझं ऐका सर हे सगळं काढा हे महत्वाचं असतं. जगातला प्रत्येक माणूस काढतो. तुम्ही काढले होय काय पॉलिसी. सर माझी स्वतःची 1 करोडची पॉलिसी आहे सर. काय सांगता वा? मग मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला 1 करोड मिळतील. किती 1 करोड. काय सांगता वाय काय. मग? तुम्ही आता समजा गेलं तर त्यांना दाखवण्यासाठी तुमची बॉडी लागेल ना. पुरावा तर लागतोच ना सर. माणूस मेलाय हे कळायला नको का त्यांना प्रूफ लागतं. अच्छा प्रूफ लागतो. हो. मग आम्ही आता असं करता काय सर. तुम्हाला आम्ही मारता आणि तुमची फॅमिली आहे ना त्यांच्याशी आम्ही डील करता की बॉडी आमच्याकडे आहे तर त्याच्यातलं अर्धे पैसे तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला देतील ते देतील ना. पुरावा आपल्याकडे असतो यांची बॉडी आपल्याकडे असते ना. हो, पुरावा हो. पण एक काम करूया घासलेट टाकून याला मारूया नको. काय बॉडी जलून खाक झाली तर बॉडी दाखवणार कुठली हा, आपण. आता एक बरं झालं. दत्तो ताबडतोब दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. मी नाही दरवाजा बंद करणार. का रे मी दरवाजा बंद करायला गेलो आणि तुम्ही काम करून टाकलं तर आज कोयता मी चालव. नाही दत्तू नाही. तुमच्या दोघांचा नेहमीचा भांडताच तुम्ही दोघांनी आज माका ट्राय करू. पाय पडतो मी हे नका घेऊ. माझ्याकडून पॉलिसी नका पॉलिसी नका घेऊ. मी जातो पॉलिसी नका घेऊ. नाही काढायची नाही काढायची policy. मग त्या मोनाला जाऊन सांग सारखी सारखी दिवसात ना 5-6 वेळा फोन करते. आज लोन पाहिजे काय उद्या पॉलिसी काढता वाय काय. अरे इथं वसड्या जगायला पैसे नाही मेल्यानंतर पैशाचा उपयोग आहे. आग लागली तुझ्या तोंडाला परत दिसलास ना तुझी पॉलिसी सगळं ना तुला चेतून टाकी ना वसड्या सांगून ठेवतोय. तुका आणि मोना दोघांका पण एकच सांगता येऊचा असात जेऊ केव्हा पॉलिसी आणि हायता नको तर इकू घेऊ नका. चल, निघ. चल, निघ, चल. वा 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 अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण सादरीकरण. मस्त प्रसादा. छान खूप वेगळा विषय होता आणि खूप छान मांडलात तुम्ही. ॲट अ टाइम म्हणजे ज्यांना या सगळ्या गोष्टींविषयी माहिती नाही त्यांच्यापर्यंत असंही पोचलं असेल की हे या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं गरजेचं असतं. आणि जाता जाता जो सिरियसनेस आला त्याने एक पॉलिसी सतत विकून बाजार मांडणाऱ्यांना पण एक चपराक मिळाली की जगायलाच पैसे नाही आहेत तर मेल्यानंतरचे पैसेचं काय करू. हा एक फार विलक्षण ट्विस्ट होता शेवटी. तो मला फार आवडला. छान पद्धतीने मांडला. परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे छान. मोरे 355 दिवस घरातल्या देवारात असलेला गणपती आणि गणेशोत्सवातल्या 10 दिवसात दिसणारा गणपती ह्याच्यात दोन्हीमध्ये कसं तेजात फरक पडतो थोडासा. गणेशोत्सवातल्या 10 दिवसामध्ये गणपती असा
तेजपुंज अजून वाटायला लागतो. असं भोवती अशी सजावट असते, रोषणाई असते. तसं फर्टिलायझर जवळ आलं की तू रोषणाई केल्यासारखा वाटायला लागतोस. तुझा तू एक उत्सव साजरा करतोस, आजूबाजूला गर्दी जमतेच ती बघायला आणि प्रसन्न वाटतं ते बघताना. You kill it when you speak in English. तू स्वतः तो पोर्शन इतका एन्जॉय करतोस की आम्हाला तो एन्जॉय करणं भाग पाडतोस. इतका गुंतोस तू स्वतः त्याच्यात आणि फार मजा येते. तशी आजही आली. वंडरफुल पॅच होता तो मधला. रसिका, दत्तू, पृथ्वीक त्या पाठ केल्यासारखं घडाघडाघडा जे बोलतात एजंट, ते फार मस्त टिपलंस तू. मजा आली. व्हेरी वेल परफॉर्म. थँक्यू. मंडळी, आज खरात काकूंच्या घरी गेलीये चाळीतल्या पोरांची वरात. म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी जोरात चाललेलं दिसतंय. विरोधाची ही बारात घेऊन तुमच्या समोर आता येत आहेत फिल्टरपडाचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य चाळीतल्या पोरांची धमाल गँग. खरात काकू, ओ गौरी आला दारात काकू. ओ खरात काकू, आहात की गेलात काकू? ओ खरात काकू, सकाळी खरात ओरडतोय काकू. म्हणजे गौऱ्याच असणार. ओ खरात काकू, ओ खरात काकू, आहात की गेलात काकू? काय आहे? माय गॉड, व्हॉट अ वॉइस. काय आहे बरं. वा वा. खरात काकू, काय काम आहे? काय काम आहे? गौऱ्या, वर्गणी मागायला आला असशील ना, हे बघितलंस? सगळे दात घशात घाली ना. घाबरलो बरं का, घाबरलो. पण काकू काय खरं केलंय, जबरदस्त. काय सोफा घेतलाय. ओ नवीन सोफा घेतलाय. एक नंबर. बघितला नव्हता? नाही बघितलं नाही. बरं दिसायला ना. काय सोफा घेतलं? नवीन सोफा घेतला. तुम्हाला काय वाटतं? मी का तुमच्याकडे वर्गणी मागायला होतो नेहमी? तेच मागायला येतोस ना. काम काय? ऍक्च्युली काम तेच होतं, पण आता काय बोलणार तुम्हाला. गौऱ्या निघ. हा निघ. ठीक आहे काकू, जाऊ दे आता काय बोलणार तुम्हाला. हे गँग प्लीज कम. अरे कोण म्हणता देणार नाही? अरे कोण म्हणताय देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय जाणार नाही. काय देणार नाही, घेणार नाही? काय चाललंय? सकाळी कशाला भुंकताय घरात येऊ? काकू वर्गणी द्या ना काकू. ओ माय गॉड, कितवा महिना. म्हणजे गणपती आलेत ना काकू. गणपतीची वर्गणी. गणपती आलेत. अगं बाई, गणपती आले. म्हणजे काय? गणपती आले. कुठे आले गणपती? अहो काकू, शोधताय काय? गणपती आलेत म्हणजे गणेशोत्सव आलाय ना, त्याची वर्गणी आहे. गणपती बाप्पा. काय काकू, ती वर्गणी घ्यायला बाप्पाची आलोय. वर्गणी मी देईन. द्यायलाच पाहिजे. बाप्पाला कुठे नाही म्हणणार. एक मिनिट हा. ए बसा पोरा. काकू तुम्ही पण बसा ना. नाही ये घे. हे काय, फक्त 50 रुपये? सॉरी. हे घे 51 रुपये. तुमचे दरवर्षीचा 51 रुपये देता आणि 4 डझन मोदक खाऊन जाता. गौऱ्या, तुझं माझं खाण्यावर बरोबर लक्ष असतं. ठीक आहे, यावेळी 2 डझन खाईन. नाही. यावेळी जरा प्लॅन वेगळाच आहे आपला, पण त्यासाठी पैसे जरा जास्त लागतील. किती जास्त लागतील? अंदाजे 50,000. किती? 50,000. 50,000? हा. काही सोन्याची मूर्ती बसवणार आहे? काकू, या वर्षी आपण चाईत महाराष्ट्राची हास्य जत्रा करणार आहोत. म्हणजे काय? महाराष्ट्राची हास्य सई तामणकर, ते प्रसाद ओक, ते हमरे का तुमरे का ते. वर्गणी किती रुपये दिलात तुम्ही? 51 रुपये. एवढी मोठी लोक 51 रुपये मध्ये येतील का? काकू, ते कलाकार इकडे नाही येणार आहेत. आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा करायचे, म्हणजे तिथले कॅरेक्टर आपण करून स्किट करायचं इकडे. म्हणजे म्हणजे काय घडलं नाही. काकू शपथ निळू फुले. कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो, जीवन का तुम संगीत हो. कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? अमोल पालेकर.
एवढं सगळं करतो यार काकूला कळत पण नाही. कशाला करतो मग गौऱ्या तुझं सगळं फसतंय तू थांब मी करते चला, ए, आपण काकूंना दाखवूया डेमो दाखव डेमो काकू प्लीज या इकडे सगळे इकडे चला या लवकर लवकर डेमो हा काकू मला सांगा महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू होते तर सगळ्यात पहिलं काय येतं लाईट देऊ का फाईट स्वतःला हा, बघा ना तुम्ही हा. ओके रेडी 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 हा आपा मार्कपराने बरोबर आहे हा हा रेडी गाईस Yes. काय तो एनर्जी करेक्ट आहे नमस्कार मंडळी शी घाण ओके एक नंबर ओके अप्पा परत एकदा मार्क बघा रेडी अप्पा 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 आप्पा आप्पा कोण आहे तुम्हाला अप्पा माहित नाही आम्हाला पण नाही माहित नमस्कार मंडळी पांढरा शुभ्रा मुग नमस्कार मंडळी पांढऱ्या शुभ्र मोदकासारख्या पांढऱ्या शुभ्र मनात गोड गोड सारण्यासारख्या गोड गोड तुम्ही आमच्या मनात भरलात वेलची जशी ठेचून टाकली त्याचा सुगंध आला मग खाऊ खाऊ वाटले गोड गोड मोदक बघितली का मालेगावची प्राजक्ता माळी खतर गौरी चोरा आजू मस्त आजू यार भाई भाई मग सेम टू सेम करते रे प्राजक्त माळी केवढी मेहनत केली आपण नाही भारी करते हा. पण तुमचं तो दत्तू कुठे आहे अरे दत्तू तर सरप्राईज पॅकेज आहे सरप्राईज पॅकेज बघायचं तुम्हाला हे दत्तू ये आय एम गौरव मोरे फ्रॉम दत्तू मोरे चाल हमें तो अपनों ने लूटा म्हातारचं बूट कॉमेडी बघितलं काय सेम गौरव मोरे हा सेम गौरव मोरे दिसतोय रे नाही नाही चेहऱ्यावर तेवढा चार्म नाही आहे पण आपण ऍडजस्ट करून घेऊया त्याला हाय का नाही हाय, हा? कसं आहे आई मस्त आहे अजून अजून काय विराज कमॉन हे बघा काकू हा आमच्यातला एकदम व्हेरी 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 लो बजेट समीर चौगुले आहे चला. ए गौऱ्या हा. तू कोण होणार आहे प्रसाद खांडेकर नाव घेतला की 0 मिनिटात बॅक्टेरिया माझ्या गळ्यात गेला रे बॅक्टेरिया oh my God. लय करतोस हा? हा प्रसाद खांडेकर एवढी वाईट वेळ माझ्यावर नाही आली आहे बनेवर आली आहे बने सेम सेम पुचू कुचू पुचू कुचू अरे मने यार तू खूप भारी करतोस यार अरे सेम टू सेम करतो म्हणजे काय मला वाटलं तो जाम टॅलेंटेड असेल रे म्हणजे कठीण असेल हे बन्या पण करू शकतो यार तू talent- काय लागल कमाल करतो यार म्हणजे काय? कमाल. ए गौऱ्या ते तू कोण म्हणणार अरे ते आहे? आमच्या सगळ्यांचं जाऊ द्या खरी सरप्राईज तुमच्यासाठी आहे तुम्ही कोण बनणार आहे माहितीये का शिवा एका तासाला कपडे
बदलणारी, प्रत्येक ड्रेसचे फोटो अपलोड करणारी, बोल्ड, बिंदास, ब्युटीफुल, सांग देऊ ब्युटिफुल नाही रे ब्युटिफुल सई खरंच काकू सई तामणकर बस विषय संपला. माय गॉड बोलल्यानंतर तुम्ही दिसाय पण लागला सई तामणकर. हा बात आहे. म्हणजे का अरे सेम तिचे पोजेस जाऊन डेंजर असतात. ती अशी वगैरे पदर करून देते. पोस्ट मधलं मला काकू एक नंबर एक नंबर गौरव उठो अडकले. गौरव नवीन पोज वेणी पकड. वेणी पकडा. काय खतरा केलं मला सई तामणकर जमे. म्हणजे काय ओ बापरे अरे मी कधी विचार नव्हता केला यार. मग आता तर हो काकू एक तर नवीन पोज आहे. आता जस्ट बघितली मी मगाशी बाहेर होतो तेव्हा. आता बघितली मगाशी. खतरनाक. तुम्ही मला सांगतो ना आम्ही टेन्शन मध्ये होतो. सई तामणकर आपल्याला पाहिजे, सई तामणकर पाहिजे. कुठे जाऊ कुर्ल्यापर्यंत गेलो, कुठे सापडलंच नाही. मग आम्हाला कळलं की फक्त काकू सई तामणकर कन्फर्म आहे. मी सई तामणकर होणार. हो मी सई तामणकर होणार. पण ऐका त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च करावा लागणार. किती? किमान 50,000 रुपये. 50? 50? अरे बापरे. पण 50,000 जरा जास्त होतील ना रे. जास्त म्हणजे का सई मॅमचा रोल करायचा म्हणलं तेवढे तर पैसे लागणार ना. बरं ठीक आहे. मी करेन. Yes, yes. तू कोण होणार आहेस? अरे माझं सोडा हो मी काय सांग ना. आता मी माझ्या तोंडाने कसं सांगू मी काय होणार आहे म्हणून. काकू आपल्या इथे सगळ्यात जास्त म्हणजे या आपल्या एवढ्या ग्रुपमध्ये खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार कोण आहे? ऍक्च्युली मी करणार नव्हतो. हे सगळे किरकोळ करायला मला अजिबात आवडत नाही. पण आपले पोरं म्हणाले की गौऱ्या भाई करणार म्हणून मी करतो. बाकी काय नाही. तू प्रसाद हो. ठीक आहे ना. आता आपली पोरच बोलली भाई प्रसादोक पेक्षा भारी प्रसादोक तूच करू शकतो म्हणून म्हटलं चला पोरांना खुश करायला आपण करूया. मला जमेल का रे सई? काकूला आपण डेमो द्यायचा आहे. आपण जाहीर झालेले आहे. काकू तुम्ही चला. चला आता तुम्हाला आम्ही अख्खं स्किट करून दाखवते. चला या गायस बन इकडे हा काकू इथे नका बसू. तिथे बसा. इथे काकू इकडे. हा या चला. येस या इकडे या. हा सई मॅम सारखा सेम एकदम. सेम टू सेम करतायत. रेडी. ओक साहेब रेडी. ओके. जग्या माईक बरोबर आहे का रे? जरा पुढे या. ए दसऱ्या खुर्चीचं काहीतरी कर रे. सई तुझी खुर्ची बरोबर आहे. माझेच काय व्हायला लागले आज कळत नाही. ओके अप्पा रेडी. मागं बघा. तर आपण स्वागत करूयात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चौगुले आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. काय झालं खुर्चीला? एक नंबर हा काकू. हा आता आपण हा रेडी. वा दादा वा. कमॉन दादा. नमस्कार.
अरे हा स्लो आहे रे, हा लई स्लो आहे. हॅलो. रसिको, स्लो म्हणजे काय? स्लो म्हणजे काय? स्लो म्हणजे अरे बाप, येडाय का? मारतो का काय मी? रसिको, मरतो म्हणजे काय? मरतो म्हणजे काय? काय म्हणजे मरतो? मरतो म्हणजे रसिको, मरतो म्हणजे काय? अरे हा अजून तिथेच आहे यार. बाप, भागो पुली. या प्लीज या प्लीज या. काय धमाल परफॉर्मन्स केला तुम्ही. ओ माय गॉड. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना. प्रसाद सर. पश्या, सम्या, गौऱ्या, अफलातून काय परफॉर्म केला तुम्ही लोकांनी यार. म्हणजे ना बघत राहावं. व्हॉट अ परफॉर्मन्स यार, व्हॉट अ परफॉर्मन्स. तुमच्या परफॉर्मन्सला एक ना एक विनोदाची झालर होती. कुठे गेली रे? म्हणजे दुखी झालं. खतरनाक, अफाट. काय टायमिंग आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलो 1996ला, म्हणजे तुम्हाला बघताना नजर हटतच नव्हती. काय परफॉर्म केला यार तुम्ही. सम्या, तुझ्याबद्दल काय बोलू यार. आता माझ्याकडचे शब्द संपलेत. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की यू आर माय बेस्ट फ्रेंड सम्या यार. क्या बात आहे यार सम्या. तुला मी खूप वर्षांपासून बघतोय. काय काम करतोयस. आणि गौऱ्या, तू अफलातून यार. आणि पशा, तुझ्यासारखा नट व्हायला एक मोठं काळीज लागतं. तुला माहिती आहे, समोर हे दोघे इतका अवलीपणा करत असताना तू शांतपणे फक्त उभा होता. ह्यासाठी खूप मोठं काळीज लागतं यार. जिगरा लागतो, कलेजी पाव लागतं, वजरी पाव लागतो, लॉलीपॉप, फेटा, काय काय लागतं तुला माहित नाही पशा यार. सुपर्ब यार तुम्ही लोकांनी. म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही लोकांनी काय सांगतो ना. माझा आउट टाइम नसताना आपण लय गप्पा मारल्या असत्या. आपण विचारूया आपल्या पुढच्या दर्दी हास्य रसिकाला. सई. मी प्रयत्न. फोन कशाला घेतलाय? हॅलो हॅलो, खरात मी थोरात बोलतेय. काय ग? अगं, आपल्या सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये हास्य जत्रा होणार आहे, माहिती आहे ना? हो. हा, तर त्या हास्य जत्रेत मी सई तामणकर करते. कळलं की नाही तुला? काय? कोण म्हणाल? अगं, गौऱ्या आला होता. गौऱ्या तुझ्याकडे पण आला होता? हो. बरं ऐक ना, महत्वाचं काम काय आहे? काय? तुझ्याकडे लहानपणीचा तुझा एखादा फ्रॉक आहे का ग? कशाला? अगं, सई तामणकर करतेय ना मी. ते छोटे कपडे घालावे लागतील ना. ठेव फोन. ए गौऱ्या, मला ही चप्पल नको. मला अशी हिलची चप्पल घालून चालायची. अरे मी एवढ्या मोठ्या हिलवेल चप्पल देतो, तुम्ही अशी अशी चाला ना. आपल्याला काय करायचं? नाही नाही, पण गौऱ्या तुला माहितीये का काय? सईची चप्पल कशी लागत असेल रे? कशाला मारताय? मला थोरातनीचा फोन आला होता. तू तिच्याकडनं पण पैसे घेतलेस ना? तिला पण सांगितलं सई होणार आहे. हे सगळं चालू राहणारच. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा.
प्रेक्षकांना त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स? प्रसाद दा. गौऱ्या ये इकडे बस. नाही पण विलक्षण ताकदीचं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या सगळ्यांचं. विलक्षण विलक्षण. नक्कल अशी असावी की अस्सल वाटावी इथपर्यंत पोचलात तुम्ही सगळे. क्या बात आहे. वा वा वा. कमालीचं ऑब्झर्वेशन. फार सुंदर लिहिलं होतं. खरात काकूंचा घरातला नवा सोफा आणि नवा परफॉर्मन्स दोन्हीही अत्यंत दमदार. मस्त मजा आली. खूप मजा आली. सई. अशक्य परफॉर्मन्स होता. अशक्य म्हणजे कडकड झाली. कडकड. फार मजा आली. अटेन्शन टू डिटेल्स काय म्हणतात हे सगळ्यांनी तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. तुमचं ऑब्झर्वेशन कमाल आहे गौऱ्या. तेवढ्यात येऊन माझी पोज जी तू नवीन केली त्याला हॅट्स ऑफ आहे. आणि वने मला भाजीचं डिटेलिंग अत्यंत आवडलं. बने वा. दत्तू आय लव्ह यू. एकतर तो वेग इतका कडक दिसतोय तुला. फारच वेगळा दिसतोय. मजा आली तुला बघून. शिवा मस्त. मला एक डिटेलिंग खूप आवडलं. 1996 मध्ये जेव्हा मी मुंबईत क्लास. खूप मजा आली. थँक्यू सो मच. खरोखरीच थँक्यू सो मच. मंडळी, अत्यंत निरागस अशा बोल्डनेसनं हास्य चिमटे काढणारी लॉली या मंचावरून तुम्हा सगळ्यांवर जादू करत असते. पण आज ती उभी आहे खरोखरच्या जादूगारासमोर. बघूया तिथे नेमकी काय जादू होतीये ते. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग एवरीवन. आदाब, सत श्री अकाल, सुस्वागतम. मुझसे जादूगर कोई नहीं बड़ा. मी आहे जादूगार पी तांबडा. इट्स टाइम टू मॅजिक. आज जादूगर पी तांबडा तुमच्यातला एका सोबत इथे जादू करणार आहे. एनीवन इंटरेस्टेड? गाइस प्लीज कम ऑन द स्टेज. ओह माय गॉड. ओह या. Oh my God. Hi, hello everyone. Hello everyone. Hello. Put your hands together for Miss Lolly. Lolly. Yo. Don't flush it. Don't click it. Lolly. परत Ollie. Miss Lolly. कसं वाटतंय? Wow. Oh. पुन्हा नवा हंगाम. Yeah. 4 times a week. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा. आणि कोणी पण कोणासोबत पण. एक सेकंड. म्हणजे कधी ओंकार गौऱ्यासोबत, कधी गौऱ्या वनिता शिवाली पम्यासोबत. म्हणजे 3-3, 4-4 जण एकावेळी स्किट करतात. ते होय. तुम्हाला काय वाटलं? नाही मला पण हेच वाटलं. येस येस येस. मिस लॉली, मला सांगा तुम्ही काय करता? काय करता? येस. You don't introducing me? I am the Lolly. लॉली काय पण करू शकते. लॉली सगळ्यांवर जादू करते. आणि तुम्ही मला इथे जादू करायलाच बोलवलंय ना? येस. जादूगार पी लांबडा.
No, no, no. It's so funny. No, no, Miss Lolly. जादूगार पी लांबडा नाही, जादूगार पी तांबडा. Yes, that is that. Yeah. Welcome to Miss Lolly जादूगार पी तांबडा शो. एक मिनिट, तुम्ही स्वतःला सारखं सारखं जादू गार नका ना बोलू. तुम्ही स्वतःला जादू गरम बोला. ऍक्च्युली ना मला तुम्हाला जाडू गरम बोलावंसं वाटतंय. Oh my gosh. कारण तुम्ही जाडू पण आहात आणि सौ गरम पण आहात. Oh my God. So guys, Miss Lolly आलेत. So आता आपण त्यांच्यासोबत जादू करणार आहोत. Yeah. So are you ready? Yeah, come on. तालियां बजती रहनी चाहिए. बाद में मत बोलना कि जादूगर ने कुछ दिखाया नहीं. Are you ready? Miss Lolly, तुम्ही रेडी आहात? लॉली इज ऑलवेज रेडी. Oh. कारण संदीप कधी पण डार ठोकू शकेल. No, no. Miss Lolly, संदीप दार नाही ठोकत, संधी दार ठोकवते. No, no issue. Miss Shivali. Yeah. Yup. Oh, welcome, Miss Lolly. ये जादू तुमच्यासाठी एक खास जादू, तुमच्यासाठी खास गिफ्ट. काय असेल काय असेल. हे छान आहे, हे मस्त आहे. Yes. हे कोणीतरी घाला ना इकडे. Yeah, I'm coming. Oh my God. Okay. मला ना फुलावर खूप आवडतात. किती छान. Superb. Miss Lolly, थँक्यू जादू गरम. आता तुमच्यासोबत जादूला आपण सुरुवात करूया. या. मिस शिवाली. Yeah. याप. मिस लॉली, यातलं एक पान मनात धरा. ओके. आता नसते लॉली सोडत. Oh my God. वेगळंच आहे हे. हरकत नाही. मनात पान धरलं. आता जादूला सुरुवात होते. या. मिस लॉली, डोळे मिटा. सुपर्ब. नाउ टेल मी, कोणता पत्ता धरलाय? बदाम लॉली. बदाम लॉली? या, कारण लॉलीच राणी आहे. बदाम लॉली, इस्पिक लॉली, डोर फ्रेम लॉली. डोर फ्रेम? चौकट लॉली, दिलावर लॉली. दिलावर नसतो, किलवर लॉली असते. चाल. हॅलो हॅलो मिस लॉली, माझा मला एकदम दिलावरची आठवण झाली. दिलावर माझा खूप जवळचा मित्र होता. तो मला बोलायचा, चल लॉली आपण समुद्रावर जाऊया. तो मला समुद्रावर न्यायचा आणि म्हणायचं, लॉली माझ्या बोटीत बस. मिस, आपल्या पत्त्यांच्या गोष्टी चालल्यात. नाही, दिलावरच्या गोष्टी कुठे सुरू केल्यात? मला खूप आठवण आली हो दिलावरची. लॉलीला मच्छी पकडायला खूप आवडायची. लॉली मच्छी पकडायची, दिलावर लॉलीला म्हणजे लॉली डुंबून आहे ना, म्हणून दिलावर मला पकडायचं. कुठल्या मच्छीच्या गोष्टी? जादूगर पी तांबडाचा शो सुरू आहे. पण मला ते सगळं सिंपल आहे. मनात तुम्ही कोणता पत्ता धरला आहे? बदाम लॉली. बदाम लॉली नसते, बदाम राणी असते. हे सगळे बदाम हे राणी असते. ही याच्यात लॉली कुठली आहे? हेच मला आधी तुमच्या या चित्रकाराला माझ्याकडे पाठवा. कोणता चित्रकार? तो जो ह्याने रंगरंगोटी केली ना, सगळं उलट पुलट करून टाकलंय. आता मला तुम्ही सांगा, हे राजाला इथे मुकुट आहे, खाली काय पाहिजे? पॅन्टी चपली काहीतरी काढली पाहिजे ना. खाली पण राजा आणि मुकुट पण आहे, तो पण उलटा. आता मला सांगा, राजाने काही खाल्लं तर? एक हा का विचार करताय नको तो? मला ना मुळात दूतोंडी माणसं आवडतच नाही. माझ्या नादाला पण लागू नका, मला ते दाखवू पण नका. आग लावतोय पत्त्यांना. आजपासून पत्त्यांची जादू बंद माझी. चित्रकारला पण गाडा कुठेतरी. पत्त्यांची जादू करणारच ना तुम्हाला दुसरी नकाच करू, तुम्हाला काहीच येत नाही. शिवाली मिस शिवाली. Yes sir. म्युझिक, मॅजिक विथ म्युझिक. मोठे काय जादू दाखवतात काय माहिती. एकदम ठुकरट जादू आहे. Wow.
मिस खूप झालं. मी तुमच्या पाया पडतो. पुढचे प्रयोग मी माझे करेन. तुम्ही स्थानापन्न व्हा. नाही, लॉलीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. लॉली जादू करूनच जाणार. उभे राहते. मी इथेच राहणार. इथे उभे राहा. गाईज आय एम सो सॉरी. मध्ये यांच्या इंटरप्शनमुळे प्रयोग माझा व्यवस्थित होत नाही. पण आता ज्या जादूसाठी मी जगभरात फेमस आहे ती जादू आता तुमच्या समोर करणार आहे. मॅजिक बॉक्स. जादूगार पी तांबडा आता या बॉक्समध्ये जाणार. 10 काउंटमध्ये आतून बॉक्समधनं आपोआप गायब होणार आणि पुन्हा 10 काउंटमध्ये आतमध्ये प्रगट होणार. सो गाईज आर यू रेडी? दिस इज अ मॅजिक बॉक्स. सी, सगळीकडून बंद आहे. दिसतोय बंद? ओ, जादूगार पी तांबडा आता आत जाणार. 10 सेकंदात गायब होणार आणि 10 सेकंदात पुन्हा येणार. रेडी? हे कसे गायब होणार? हे कसे गायब होणार? मुली तुला दाखवू. जादू गरम गायब झाले. जादू गरम. ए जाडूली, जाडू दाखव. जाडू दाखव ना. जाडू दाखव सगळ्यांना. तुम्ही गायबच नाही झाली. जाडू गरम गायब नाही झाली. ऍक्च्युली जादूचा ऍक्ट नव्हता, कॉमेडी ऍक्ट होता आताचा. सो कसा वाटला कॉमेडी ऍक्ट? तुम्ही गायबच नाही झाली. पण ऐका ना, मी काय म्हणते, हे कपाट तुम्ही मला माझ्या घरी न्यायला द्या ना. का? आम्ही लपाछपी खेळतो. रमेश आला की मी डायरेक्ट कपाटात लपते. कोणाला काहीच कळत नाही. लपंडाव. आउट. लॉलीची जादू बघायची का? लॉली पण जादू करते. आधा का पादा, ठुसकी की फुसकी. लॉली पण फुसकी. माझं पण ऐका. क्या बात. व्हेरी वेल परफॉर्म. सई. भारी कडक परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की आपण नेहमी म्हणतो की इट्स ऑलवेज अ टीमवर्क, पण खरंच इट इज ऑलवेज अ टीमवर्क. मला असं वाटतं की पडद्यामागचे वेशभूषाकार, रंगभूषाकार, सेटिंग, आर्ट डिपार्टमेंट, आज पण इतका समर्पक सगळा सेट आहे. मला ती हॅट अतिशय आवडली आहे. नवीन हंगामातली लॉली पण आवडली. तिला भेटून अत्यानंद झाला. भावा, कडक दिसतोयस, अशक्य दिसतोयस. आणि तुझं नाव मला फार आवडलंय. वेल डन. मजा आली. थँक्यू. आणि याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. हास्याच्या दुर्वा आणि फुलं घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत, पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सोहळा.